तुम्हाला काय खायचे ते सांगा. चिकन खायचंय की मटन खायचंय? मग चिकन मला माहिती आहे तुमच्या मनात मटनच खायचंय. मी काय खाल्लं? मी अंड्याची पोळी खाणार. अंड्याची पोळी खायला येतात. मग काय खाऊ? कसलं दळण आता तुला घ्यायचं? दळण उद्याला नको, राहू दे. मग दळण काय नको. खाणार? उद्या खाणार काय? उद्या पाव खाऊ 2 रुपयाला. राहू दे चला. दळण. आणि ही फडका कशाला घेतलाय? हे स्कार्फ. स्कार्फ. छान वाटते ना, असं बघूनच छान वाटते. मस्त. नाही घेतल्यावर आणखी छान वाटते. नको, घेतल्यावर ते बरोबर नाही वाटणार. बस झालं, बकऱ्याचा पाय दुखायला लागला. हे सगळे खा, हे टाकून नाही द्यायच्या. चटणी का नाही खाल्ली? चटणी पण खा, अशी बोटल घेऊन खा, टाकून नाही द्यायचं इथं. हा, 300 रुपये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कशा सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असी. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. ॲक्च्युली आता तुम्ही म्हणत असाल की यांची संध्याकाळीच का व्लॉग येतात, यांची शुभ सकाळ होते की नाही? नाईट शिफ्ट असल्यामुळे आमची सकाळ म्हणजे संध्याकाळ आहे, संध्याकाळ म्हणजे सकाळ आहे. नाईट शिफ्ट असल्यामुळे सगळी वाट लागली आहे आयुष्याची, पूर्ण उतलपुतल झाली आहे. डोकं सगळं असं खराब झाले, डोक्याला कळत नाही आहे नक्की. हे सॅटर्डे संडे असल्यावरती दिवसभर झोपत नाहीत आणि संडे असं आपलं वीकडेजला दिवसभर झोपत आहेत. त्याच्यामुळे सगळं कन्फ्यूज झालं आहे. ही सिस्टीम सध्या हँग झाली आहे. आणि आता आम्ही निघतो आहे. मॅडमच्या बड्डेची पार्टी पेंडिंग राहिली होती. झाली, मी दिली कधी? मला अॅनिव्हर्सरीचं नाही दिलं तुम्ही. काय गावी गेलेत शिमग्याला सगळे होळीला, आम्हाला सुट्टी नाही आहे. सो त्याच्यामुळे आम्ही काही शिमग्याला गेलो नाही, पण पालखीला जाणार आहे. 5 तारखेला आम्ही निघणार आहे इकडून. सो पालखीला तर जाणार आहे आम्ही दोघं पण, कारण की यांच्या इकडची पण पालखी आहे, तिकडे पण ओटी भरायला जायचं आहे आणि आमच्या पण पालखीला जायचं आहे. सो दोन्ही पालखी आमच्या भेटतील आणि यांची एक पालखी. पण होळीला काही जाता नाही आलं आम्हाला. होळीला सगळी गॅंग आमची गेले, आता राहिलो आम्ही दोघेच. सो आता काही जेवण बनवलेलं नाही. म्हटलं चला मॅडम, लगेच मला क्लिक झालं मॅडमच्या बड्डेची पार्टी राहिली. मी दिलेली, आपण तेव्हा तो ब्लॉग पण बनवलेला. कसली पार्टी? कधी दिली तुम्ही पार्टी? दिली ना, त्याच दिवशी दिली मी. कधी? संडेला, म्हणजे 10 तारखेच्या नंतरच्या संडेला मी दिलेली. बघ, ते असं आठवलं पाहिजे ना. नाही, मला उलट तुम्ही देणार होतात. मी रोजच देतोय. कधी दळणला चला ना. दळणाला पिशवी घेऊ काय? कसलं दळण आता तुला घ्यायचं? दळण उद्याला नको, राहू दे. दळण नको. उद्या खाणार काय? उद्या पाव खाऊ 2 रुपयाला. राहू दे चला. दळण. आणि ही फडका कशाला घेतलाय? हे स्कार्फ. स्कार्फ. त्याला धूळ किती लागले सीटला. सो गाईज, फायनली आम्ही पोचलो आहे हॉटेल सुकांदाला, आमचं नेहमीचं हॉटेल. मॅडम तुम्हाला काय खायचं आहे इथूनच डिसाईड करा, तिथे जाऊन मेनू कार्ड नाही बघायचं. चिकनमध्ये कुठली डिश खायची आहे? चिकन तंगडी कबाब. मग काय खायचं? बटर चिकन आणि कुलचा काय असतो? आपल्या रोटीसारखाच असतो. हा का? मला माहितीच नाही, बरं सांगितलं. हो ना, तुम्हाला नाही माहिती. मॅडम तुम्ही आता का मेनू कार्ड बघताय मला सांगा पहिल्यांदा. आत्ता ठरवून आलात ना एवढंच घ्यायचं म्हणून? बघायला काय नको फॉर्मॅलिटी, तरी पण मेनूमध्ये बघायचंच आहे ना. तुम्हाला काय खायचे ते सांगा. चिकन खायचंय की मटन खायचंय? मला माहिती आहे तुमच्या मनात मटनच खायचंय. मी अंड्याची पोळी खाणार. अंड्याची पोळी खायला येतात. मग काय खाऊ? सो गाईज, आम्ही ऑर्डर केला होता मसाला पापड, ते पण हेल्दी. अचानक मॅडमच्या मनात आलं नाही आपण आता हेल्दी खायचं, मग नाचणी मसाला पापड मागवला. नाचणी मसाला पापड करा की टेस्ट. कुरकुरीत आहे का बघा, तो नरम होणार आहे पटकन, कारण की तो माझ्यासारखा आहे, नरम होतो लगेच. चांगला आहे. सो गाईज, मी टेस्ट केला नाचणी मसाला पापड, एक नंबर फालतू टेस्ट आहे.
मॅडम खोट्या खोट्या बोलल्या फक्त व्हिडिओसाठी. मस्त छान लागतोय. नाही फालतू टेस्ट आहे ते. असं वाटतंय चिकनच्या ऐवजी आपण सोयाबीन खातोय. अजिबात टेस्ट चांगली. ते उलट ते पापड ना चिकट हे चांगलं आहे. मला आवडलंच नाही. चांगल्या गोष्टी मला आवडत. बापरे, तुमचा जीव केवढा, तुम्ही खाताय किती एवढा मटण. मी तर मटणाला हात पण लावत नाही. ठीक आहे, माझा एवढा अंदाज फक्त मी मटणची टेस्ट आवडली तुम्हाला? मटणची टेस्ट तोंड एवढंच आहे, पण फळ बघा केवढं खात आहे मटण. मटण बघूनच मला कसं होतं. मी इकडे माझं सेपरेट बाजरीची भाकरी आणि हे अंडं मागवलं स्पेशल. बस झालं, बकऱ्याचा पाय दुखायला लागला. असं खाताना दाखवायचं नसतं. पोट भरला काय हो? की अजून काय खायचं आहे? काय देणार? आईस्क्रीम? नको नको, काय नको, आईस्क्रीम नको. मग कशाला फॉर्मॅलिटी म्हणून ती विचारते? चूक झाली, असंच बोल. सो गाईज मी आलो आहे आज मॅडमना घ्यायला. आज मला होती सुट्टी. मॅडम गेल्या होत्या ऑफिसला. त्या बघा आमच्या मॅडम आल्या. हू आर यू? मला कशाला सांगितलं? मी तिकडे थांबले. मी कुठं कशाला काय सांगितलं तुम्हाला? बोललात ना त्यासाठी. कधी? तर नाही आठवत. मला नाही आठवत बाबा. चांगली झोप झालेली दिसते. हा मग काय, एकदम मस्त. बरं आता कुठे जायचंय? तुम्ही काय पार्टी देताय असं मला समजलं, म्हणून मी तत्काळ तुम्हाला लगेच स्टॉपवरती घ्यायला आलो. दिले असते पैसे, बॅटरी स्लो आहे. झाली का बॅटरी लो झाली? म्हणजे आम्ही येडे का इथं? चला कुठे नेताय? तुम्ही न्याल तिथे आम्ही येणार. तुम्ही मला इथला माहिती नाही, नाही तर नेली असते. मी दाखवतो सगळ्या गोष्टी. कुठला फक्त काय खायचंय एवढं सांगा फक्त. चालेल चालेल आणि फोन पे जी पे रेडी ठेवा. चालेल. चला मॅडम मला खायला जायचं होतं, तुम्ही मला घेऊन आलात एक्झिबिशनला. तेच बघून आता इथं येऊया. पैसे जायची काम आहे तिथे सगळी. आधी अजून घ्या तरी, बघा तरी. काय घ्यायचं नाही, फक्त बघायचं आणि रिटर्न ते यायचं. नेहमीच असतं तुमचं. चला प्लेट बघायची का तिकडे? कसली प्लेट? ते बघा ना, ते प्लेट मस्त आहे. बघून यायचं. प्लेटा काय घरी नाही आहेत का आपल्या? भरपूर आहेत प्लेटा. सिरॅमिकच्या हां सिरॅमिक? छान वाटते ना, असं बघूनच छान वाटते. मस्त. हां नाही, घेतल्यावर आणखी छान वाटते. नको, घेतल्यावर ते बरोबर नाही वाटणार. काय दाखवत नाही. हे भाजी बिजीला घे ना मस्तपैकी. भांडे जार आहेत छोटे छोटे. फिरून फिरून इथं क्लिपवर झाले. नको, पण इथं आल्यावरती काहीतरी एक गोष्ट घ्यायची. कोण म्हटलं असं? बरोबर हा नाही क्लिप आहे, हा चांगला आहे. हाय माझ्याकडे. आहे का? मग चला राहू दे. सगळे स्टॉलच लागले तिकडे. पण काय घ्यायचं आपण? का आलो इथे? मला अजून पण नाही कळलंय. हा बघायला बघूया. काहीतरी खाल्लं असतं जरा जाऊन तिकडे बाहेर. ते खायचंच आहे. इतका छोटा आहे. वाले 350 लास्ट आएगा, 400 ले 350 हाँ दादा किती घेणार? कधी घालणार आहे एवढे? परवा पण घेतले, आजचा परत. ते अजून पण क्लिप घ्यायचे. अजून पण एकदा पण नाही घेतलं. नाही हे घेऊ का? कुठली मूर्ती ठेवायची याच्यावर आपल्याला? विठ्ठल रखुमाईची. ह्याच्यावरती छान दिसेल ना, छोटंसं असेल. ठेवे हेच घ्या. एवढी शॉपिंग. सो गाईज फायनली आम्ही आता 5,000ची शॉपिंग 10 मिनिटात केली आहे. काय चटणी काय गरज होती घ्यायची? जे घ्यायचं होतं ते नाही घेतलं. म्हणून म्हटलं आधीच नको जाऊया, आपण काहीतरी इकडे बाहेर खाऊ आणि गप घरी जाऊ.
खाली फुकट तिथं गेल्यावरती मन असं हेल्थ इकडे तिकडे खाऊन होतं. जाणार रे, वस्तू राहतात, टिकतात सगळ्या. काय वस्तू वस्तू काय वस्तू काय हे सगळे खा, हे टाकून नाही द्यायच्या. चटणी का नाही खाल्ली? चटणी पण खा, अशी बोटल घेऊन खा, टाकून नाही द्यायचं एवढी आम्ही इथं. त्या exhibition हा मध्ये 300 रुपये पाव किलोची चटणी हा आहे ना. ती, राजस्थानी पहिली लसूण तुम्हालाच चटणी. दिली खायला. आणि ह्या बिया का टाकल्यास तू, आणि हे पण खाऊन टाक. हे काय असं व्यवस्थित नाही शिजवल्या तुम्ही. निवडून किती किती वेळ लावला मी शिजवायला. कडक कडक लागतंय सगळ्या बघा. म्हणून सांगितलं मी खाऊन दे टाकत होते शेंगा. नाही नाही दीदी येणार, दीदी ना खाऊ दे, नको दे, नाही द्यायच्या. माझ्यासाठी ठेवल्या होत्या. ना. तुमच्यासाठी मी पनीरची भाजी करणार होती, पण लेट झालं. मग ते दुपारच्या शेंगा दे. सो गाईज आम्ही आता करतोय रील शूट. जेवण झालंय आमच्या दीदीचं, दीदीला लावले भांडी घासायला, आणि रीलसाठी आम्ही कापतोय कलिंगड इकडे. हे बघा, आणि त्या कलिंगडसाठी आता म्हणजे रीलसाठी काहीही चालू आहे, काहीही. म्हणजे कधीही कलिंगड न कापून देणारी आज आमच्या मॅडम चक्क मला कलिंगड कापून हे गॉगल लावून कुठे देणार जायचं? रीलसाठी. मला दिसत नाहीये का? रीलसाठी घातलाय. ते पण कात्रीचं गॉगल. हा ना. अजून 4-5 भांडी मोठी घे घासायला. पण तुम्ही काय घासताय? ते घासणार होती ना. ठेवला एक तो नाही जात.